धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणी नेवदता भागवती कथा व्यासापती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाठांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरैर्मा श्री भगवान वाच मल्लक्षणबिंबं कायं लब्ध्वा मध्यमा स्थितः आनंदं परमात्मात्मस्थं समुपैति माम। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात सूत शौनकादिकाचा संवाद चाललेला आहे आणि उद्धव यांना भगवान गोपालकृष्ण ज्ञान सांगतायत। या ठिकाणी विवरण 11व्या स्कंधाच्या संदर्भात एकनाथ महाराजांनी असे केलेले आहे की हे एकनाथी भागवत म्हणजे 11वा स्कंध ज्याला आपण एकनाथी भागवत म्हणतो ते भक्तीचं पीक या ठिकाणी या स्कंधामध्ये आलेलं आहे। भक्ती आहेच आहे परंतु त्याचं भरभरून पीक जर कुठं आलं असेल तर 11व्या स्कंधामध्ये आलं। आदि नारायण यांनी हे आदि बीज पेरलं। आदि नारायणांनी हंस रूपाने हे ज्ञान सांगितलं। ब्रह्मदेवाच्या ठिकाणी प्रेरणा केली। ब्रह्महृदय आदि कवये मुह्यन्ति सूरया नामरूपी भूमीमध्ये हे उगवलं। हे बीज कुठं उगवलं तर नामरूपी भूमीमध्ये। व्यासानी हे 10 लक्षणी भागवत केलं आणि याची मशागत केली। शुकाचार्य यांनी परीक्षितीच्या खळ्यावर याची मळणी केली। नाथ महाराज म्हणतात परीक्षित यांच्या खळ्यावर याची मळणी केली आणि आत्मचैतन्य रूपी रास धान्याची रास या ठिकाणी उगवली। आत्मचैतन्य रूपी धान्याची रास उत्पन्न झाली। याचं श्रीधर स्वामींनी निवड केली। सगळंच भागवत उत्तम आहे त्यातले एक एक शब्द महत्त्वाचे आहेत पण त्याच्यातही श्रीधर स्वामींनी श्रीधराचार्यांनी एकेका शब्दावर जी केलेली टीका आहे ती अलौकिक आहे। त्या शब्दाचा लावलेला अर्थ त्या शब्दाच्या संदर्भातली केलेलं भाष्य हे खरोखर निवड करणारं हे पक्वान्न तयार केलं। धान्याची रास आहे पण पक्वान्न जर झालं नाही तर त्या धान्याला काय उपयोग आहे। म्हणून करणारा जो स्वयंपाकी आहे तो कुशल पाहिजे। मीठ तिखट किती टाकावं कळलं पाहिजे। लोकांनी खाल्लं पाहिजे त्याला चव आली पाहिजे। धान्य आहे पण त्याला चव आणण्याचं काम हे कोणी केलं असेल तर ते श्रीधर स्वामींनी केलं। आणि म्हणून यामध्ये आपल्याला पहिल्या स्कंधात अध्यायात या 11व्या स्कंधाच्या अध्यायामध्ये सुद्धा भूमीचं शोधन केलेलं आहे। नारद आणि वसुदेवांचा संवाद म्हणजे भूमीचं शोधन आहे। ही भूमी शुद्ध केली आहे। शुद्ध भूमी केली वेगी। आधी भूमी शुद्ध करावं लागते। झाडझूड कशासाठी असते भूमी शुद्ध करणे। नंतर निमिजायंते हे संवाद हे प्रश्नोत्तर रूपाने नांगरली आहे भूमी। आपल्या बुद्धीची भूमी नांगरली आणि मग कल्पनेचं मळभ दूर केलेलं आहे। त्यातले खुंट बारीक सारीक जे काही त्या शेतामध्ये असलेले खुंट असतात धसकट असतात ते उपटलेत। त्यातली गुंतागुंत बाजूला केली आहे आणि भूमी सपाट केली आणि यावरती कृष्ण मेघ बरसला। नाथ महाराज म्हणतात यावरती भगवान गोपालकृष्ण आणि उद्धवाचा संवाद म्हणजे कृष्ण मेघ आहे तो बरसला। त्यातून ओलावा निर्माण झाला। सगळं रूपक वापरलंय त्यांनी। त्यातून त्याला वापसा आला आणि नामबीजाच्या नळकांडीतून आपल्या कानात हे पेरले। श्रवणी पेरले ते नयनी उगवले। याप्रमाणे कानामध्ये ते पेरले आणि यामध्ये जे पाखरं वगैरे येतात त्याला भजनरूपी गोफणीने उडून लावलेलं आहे आणि मुक्ताचं लक्षण सांगितलं। त्याचप्रमाणे सिद्धाचं लक्षण सांगितलं। अमाप पीक आलं आणि याच्यासाठी आपल्या मनातली शांती दृढ व्हावी म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या कथा आल्या। मग काल आपण कदरीवची कथा बघितली। त्या कदरीवच्या कथेतून अर्थाचा जर विनियोग नीट झाला नाही आणि केवळ अर्थामध्येच अर्थाच्या मागे आपण लागलो साधनाच्याच मागे लागलो तर आपण आपलं आत्मकल्याणापासून कसे दुरावतो आपलं अधःपतन कसं होतं हे त्यांनी सांगितलंय। आणि याच्यावर टोळधाड कोणती आहे ते म्हणतात ही टोळधाड येऊ नये म्हणून पुरुरव्याची कथा सांगितली आहे। आता आपल्याला पुरुरव्याची कथा बघायची
आपल्या अंतःकरणामधले वासना ह्या टोळधाड आहेत. ह्या वासना मग त्या कोणत्याही कामना असो, इच्छा असो, ह्या सगळ्या परमार्थाला आड आहेत. म्हणून त्या पुरुरवाच्या कथेतून आपल्याला ही टोळधाड त्यांनी दूर केली आणि पक्वांना आपल्या समोर सिद्ध केले. नाथ महाराज, संतनाथ, शांतीब्रह्म ते म्हणतात, या पक्वान्नाचं सेवन करण्यासाठी माशी बनून मी आलो, मी माशी बनलोय. मग ते जर स्वतःला माशी म्हणतात तर आपण कोण येतो? अहो, मशक सुद्धा नाही. म्हणून हे सेवन करण्यासाठी मी माशी बनून, मांजर बनून या ठिकाणी आलोय. अशा पद्धतीने ह्या 11व्या स्कंदाचे विवरण त्यांनी केलं. आता भगवंताने सांगितलं, हे उद्धवा, तुला मी पुरुरव्याची, हा ऐतिह्य म्हणतात याला, इतिहासातले उदाहरण देणं म्हणजे ऐतिह्य. ऐल सम्राट इमाम गाथा मगा छवाहा उर्वशी विरहान्मुयन निर्बण शोक संयमे. हे उद्धवा, हा माझा पूर्वज, खरं म्हणजे कृष्णवंशातला, चंद्रवंशातला हा पूर्वज, ज्याला पुरुरवा किंवा ऐल असं म्हणतात. इलेपासून झाला म्हणून ऐल. आणि पुरुरवा आणि उर्वशी ही कथा वेदामध्ये आलेली आहे. ही उर्वशी आणि पुरुरव्याची कथा आपण 9व्या स्कंदात पाहिली. कृष्ण म्हणतात, थोडक्यामध्ये सांगतात की हा पुरुरवा उर्वशीच्या एवढा नादी लागला की उर्वशी शिवाय त्याला काही चैन पडेना. कामान तृप्तो अनुजोषण क्षुल्लकान वर्षयामिनी. अहो, किती वर्ष लोटले त्याला कळलं नाही. आणि उर्वशीने त्याचं चित्त असं आकर्षित केलेलं होतं की तो उर्वशीच्या नादामध्ये तल्लीन झाला. एके दिवशी उर्वशी त्याला जेव्हा सोडून गेली, तिचं ठरलेलंच होतं त्याप्रमाणे ती सोडून गेली, त्यावेळेला तो मात्र विरहाने व्याकुळ झाला आणि विरह गीत गाऊ लागला. त्याला ऐल गीता असं म्हणतात. त्यांनी जे गीत गायलं त्याला ऐल गीता असं म्हणतात. त्याला पश्चाताप झाला. शेवटी भागवतामध्ये सगळ्या कथा आहेत. अजामिळाची कथा आहे किंवा कदरयू ब्राह्मणाची कथा आहे, पण अजामिळाच्या कथेतही त्याला पश्चाताप झालाय. कदरयूच्या कथेतही त्याला पश्चाताप झालाय की अरे, माझं चुकलं. आपल्याला स्वतःबद्दल, आपल्या कृतीबद्दल जेव्हा पश्चाताप होतो तेव्हा त्यातून आपलं मन शुद्ध होतं. पण पुन्हा मात्र तिकडे वृत्ती गेली नाही पाहिजे. इथे त्याला पश्चाताप झाला आणि तो म्हणाला, अरे, मी एवढा राजा, पृथ्वीपती आहे मी, क्रीडा मृगश चक्रवर्ती. अरे, मी चक्रवर्ती राजा, परंतु एका स्त्रीच्या हातातलं खेळणं बनलो, बाहुलं बनलो. क्रीडामृग म्हणजे तिने खेळवावं आणि आपण खेळलं जावं. नरदेव शिखामणी, माझ्यासारखा अहो सगळ्या पृथ्वीचा अधिपती मी आहे, परंतु मी त्या स्त्रीच्या नादी लागून केवळ खरवत पाद ताडिता. या ठिकाणी शब्द कृष्णाने वापरलेत आणि माऊलींनी सुद्धा अशाच पद्धतीचे शब्द वापरलेत. खरवत पाद ताडिता. ती निघून गेली एखाद्या गाढवाने लाथा मारून, गाढवीनं लाथ मारावी. माऊलीने शब्द वापरलाय, लाथोनी फोडी नाकाडे, लाथोनी फोडी नाकाडे, परी तो खर मागुता चढे. लाथोनी फोडी नाकाडे, ही लाथाने नाकाड फोडते, परंतु याला अक्कल येत नाही. तसा मी सुद्धा शेवटी पुन्हा तिच्या मागे धावलो आणि योन्म गच्छम स्त्रियम यांती खरवत पाद ताडिता. खरी टेको नेदी उडे, लाथवनी फोडी नाकाडे. माऊलींनी म्हटले. अगदी याच शब्दाचं भाषांतर त्यांनी केलेलं आहे. किम वेद्या किम तपसा किम त्यागेन श्रुती नवा. आणि मग माझा काय उपयोग आहे माझ्या ज्ञानाचा, माझ्या अभ्यासाचा? मी केवळ स्त्रीचा एक बाहुलं बनलो, तिच्या हातातलं खेळणं बनलो. किम विविक्तेन मौनेन स्त्रीभिर्यस्य मनोहृतम. आणि मग यो हमीश्वरताम प्राप्य स्त्रीभिर गोखर वंजिता. स्त्रीनं मला केवळ ताब्यात ठेवलं, बस आता मात्र नको. सेवतो वर्षपुगांनी. अहो, मी उर्वशीच्या बरोबर राहून किती दिवस, किती काळ लोटला, दिवस रात्र लोटले. मला दिवसाचंही भान नव्हतं आणि रात्रीचंही भान नव्हतं. दिवस आणि रात्र माझे केवळ काम सेवनामध्ये गेले. अधरा असवम न तृष्यत्यात्मभोग कामो वन्यराहुतीभिर यथा. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये आहुती टाकावी आणि अग्नीने भस्मसात करावी, अग्नीमध्ये तूप टाकतच राहावं आणि तूप जळतच राहतं, त्याप्रमाणे मी या कामाच्या नादात, या
केवळ शारीरिक सुखाच्या नादात मी स्वतःला नष्ट करून घेतलं. पुंशल्यापृतम चित्तम. आणि एका पुंशली म्हणजे नवरे बदलणारी, पती बदलणारी स्त्री, जी आज एक उद्या एक परवा एक अशी भिरभिर फिरणारी स्त्री आहे, तिच्या नादी मी लागलो. अरे माझ्यासारखा मूर्ख मीच. पुंशल्यापृतम चित्तम कोण म्हणते मी तुम प्रभू, मला कोण वाचवणार, मला कोण सोडवणार, बस. आणि मग मात्र स्त्री देहाबद्दलची एक, ज्याला आपण जुगुप्सा म्हणू, तुच्छतेची भावना आपल्या अंतःकरणामध्ये नको, ज्याला आपण आपल्या ओकारीकडे जसं आपण तुच्छतेने बघतो, जुगुप्सेने बघतो, त्या भावनेने तो बघू लागला. तो म्हणाला त्वं मांस रुधिर स्नायू मेदो मस्था संहतौ. अरे मी कशा धर्ममान झालो. कृष्ण म्हणतात उद्धवाला, शेवटी माझ्या या पूर्वजाला सुद्धा पश्चाताप झाला आणि तो म्हणायला लागला की मी कशा धर्ममान झालो. त्वं मांस रुधिर स्नायू मेदो मज्जासी संहतौ. अरे स्त्री देहामध्ये रममान झालो. स्त्री देह, जो स्त्री देह मांस, मज्जा, अस्थि, धातू, रक्त यांनी भरलेला आहे, श्लेष्म यांनी भरलेला आहे, मूत्र, बिनमूत्र, विष्ठा यांनी भरलेला आहे. या अशा घाण देहाच्या मागे मी लागलो. त्याप्रमाणे या एका काव्यामध्ये आपल्याला कवीने म्हटल्याप्रमाणे दिसतं की स्तनौ मांसग्रंथी कनक कलशा वित्युपमतौ. ज्याला स्त्रीच्या देहाचं वर्णन करताना कवीने किती वर्णन केलं असेल, कवीने त्याला खूप सुंदर म्हटलं असेल, परंतु खरा स्त्री देह केवळ मांस, अस्थि, मज्जा, धातू यांनी बनलेला आहे. या दृष्टीने ते म्हणतात स्तनो मांसग्रंथी कनक कलशा वित्युपमतौ मुखम श्लेष्मागारम तदपि शशांकेन तुलितम. मुखम श्लेष्मागारम. मुख म्हणजे केवळ थुंकी, घाण, बेडके यांचा आगर आहे आणि त्याला कवीनी चंद्रमुखी म्हणून कल्पना दिली, चंद्रमुखी म्हणून त्याला तुलना केली. स्तवन मूत्र क्लिन्नन करिवरकर स्पर्धी जघनम मधो निश्चम रूपम कवीजन विषयते गुरुकृतम. तेव्हा हे म्हणतात की आपल्या अंतःकरणामध्ये जोपर्यंत किळस ही भावना निर्माण होत नाही, विषयम विषवत्यजेत. जसं एखादं खूप चांगलं दूध आहे, तापवलेलं आहे, आपण कोजागिरी पौर्णिमेला दूध तापवतो, त्याच्यामध्ये सगळं टाकतो, विलायची टाकली किंवा साखर टाकली, खूप तापवलं, चांगल्या पद्धतीच्या त्यात मनुका टाकल्या, सगळं केलं आणि अचानक तुम्हाला तुमच्या समोर ग्लास आणून दिला आणि दुसऱ्या क्षणी त्यात माशी पडली. आता ते दूध प्याल का हो तुम्ही? हो चांगलं आहे ना, ते तापवलंय, लाल आहे, सगळे तापवलंय, चांगलंय, लाल केलेलं आहे, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या पदार्थांचं संमिश्रण केलेलं आहे. अहो त्याच्यामध्ये काय काय नाही टाकलं, सगळं टाकलं, मग का नाही पीत? अहो माशी पडली मग काढून टाका. नाही, आता एकदा माशी पडल्यावर अंतःकरणातली भावना काय झाली? जुगुप्सा, त्याच्याबद्दलची तुच्छता, त्याच्याबद्दलचा मनामध्ये तिरस्कार निर्माण झाला. असा संसाराबद्दल झाला म्हणजे माणूस विरक्त होतो. ते म्हणतात बिनमूत्र पूयते रमताम क्रिमिणाम कियदंतरम. अरे माझ्यात आणि या किड्यात काय अंतर आहे? जे किडे केवळ विष्ठेमध्येच रममान होतात, केवळ गटारीमध्येच आनंद मानतात, त्याच्यात आणि माझ्यात काही फरक नाही. मी जरी पृथ्वीपती असलो, शिखामणी असलो, नरलोक शिखामणी असलो तरी काही उपयोग नाही. अथापि नोपसज्जेत स्त्रीजुस्त्रीनुसार्थविद. या स्त्रीने, एका पुंशलीने मला भिरभिर केलं आणि माझं मन तिने विचलित केलं, असं म्हणून त्याला पश्चाताप झाला आणि तो तिथून बाजूला पडला. या वेळेला दुसऱ्या वर्षी पुन्हा उर्वशी त्याला प्रसन्न झाल्याचं वर्णन पुढे केलेलं आहे. गंधर्व नगरातून ती आली आणि त्या उर्वशीनं या वेळेला त्याला एक अरणी दिली आणि तिने सांगितलं की या अरणीवर दुसरी अरणी घास, त्यातून तू मला पहा. हा अग्नीचा शोध आहे. याप्रमाणे तिने जी अरणी दिली त्या अरणीचा घर्षण केलं, त्यातून अग्नी बाहेर पडला आणि त्या अरणीमध्ये तिने त्याचं रूप पाहायला सांगितलं. शेवटी त्याला गंधर्व पद किंवा गंधर्व स्थान प्राप्त झालं. या दोन अरणीच्या घर्षणातून जो अग्नी निर्माण होतो त्या अग्नीचा शोध पुरोरव्याने लावला. म्हणजे हा त्रेतायुगातला आहे.
हा आहवनीय अग्नी, गार्हस्पत्य अग्नी आणि दक्षिणाग्नी अशा अग्नीचे 3 प्रकार आहेत. त्यापैकी या एका अग्नीच्या बाबतीत या पुरुरव्याला ते मान दिला जातो. याप्रमाणे भगवान म्हणतात एवं प्रगायन नृपदेव देवाहा. त्याप्रमाणे नृपदेव देवाहा या पुरुरव्याने अशा पद्धतीचं गायन केलं म्हणजे अंतःकरणामध्ये त्याच्या परावृत्ती निर्माण झाली. या संसाराबद्दलची परावृत्ती आणि परमार्थाबद्दलची अनुवृत्ती निर्माण झाली आणि आत्मानमात्मन्यगम्य मां वै याप्रमाणे तो सगळ्या दुःखातून मुक्त झाला. संभवती हितांद्रणाम जुषतां प्रभुत्य घम ताये शृण्वन्ति गायन्ति हनुमोदित जागृताः. याप्रमाणे संतांनी हे जे वर्णन केलेलं आहे, हे संत म्हणजे कोण आहेत तर संतो दिशंती चक्षुंशी. ज्याप्रमाणे माऊलींनी म्हटलंय की हे कसे संत म्हणजे सूर्य आहेत, परंतु ते ताप देणारे सूर्य नाही, शांत आहेत. त्यांच्या विवरणामध्ये त्यांनी पसायदान म्हणत असताना सांगत असताना म्हटलंय की हे शांत ताप न देणारे असे हे सूर्य आहे. आणि तसंच या ठिकाणी भागवतकार म्हणतात संतो दिशंची चक्षुंशी. संत हे दिशा आहे. आपल्याला धर्मराजाची कथा माहीत आहे. धर्मराजाला जेव्हा यक्षाने प्रश्न विचारला तेव्हा संत म्हणजे कोण, तेव्हा याचं उत्तर बाकी 4ही भावांना देता आलं नाही म्हणून ते मरून पडले. आणि मग युधिष्ठिराने सांगितलं संत म्हणजे कोण तर संत म्हणजे दिशा. संतो दिशुंशी चक्षुंशी. संत हे दिशा आहे, मार्ग दाखवणार आहेत. त्यामुळं बहिरर्क समुत्थितः. ज्याप्रमाणे हा बाहेरचा सूर्य आपल्याला प्रकाश वाटा दाखवतो त्याप्रमाणे संत अंतःकरणातल्या वाटा दाखवतात. देवता बांधवा संत संत आत्माहमेव च. याप्रमाणे भगवंतांनी या उद्धवाला हे ज्ञान सांगितलं. त्यानंतर क्रियायोग सांगितला. हे उद्धवा क्रियायोग कसा करावा, सर्व वर्ण कसे आहेत, त्यामध्ये मुखारविंदापासून पहिल्यांदा ब्रह्मदेवाने ज्या 10 मुनींची निर्मिती केली तिथून हा धर्म कसा निर्माण झाला. त्यानंतर वैदिक आणि तांत्रिक. भागवतामध्ये सगळ्या प्रकारच्या परंपरेचं संमिलन आहे. अनेक परंपरा आहेत. जशी भगवंताच्या पासून निर्माण झालेली परंपरा, दुसरी शेषापासून निर्माण झालेली परंपरा, तशीच नारदापासून निर्माण झालेल्या ज्या तंत्र मार्ग आहेत. नारदानी सात्वत तंत्र माचष्ट, सात्वत नावाचं हे तंत्र आहे. नारद पांचरात्र नावाचा जो ग्रंथ नारदांनी लिहिला त्यामध्ये त्यांनी या तंत्र मार्गाचं विवरण केलेलं आहे. त्यामध्ये चतुर्व्यूहोपासना याचं विवरण केलेलं आहे. वैदिकच तांत्रिको मिश्र. भागवतामध्ये या सगळ्या परंपरांचं संमिलन आहे, समन्वय आहे. वैदिक ही आहे, तांत्रिक ही आहे आणि मिश्र. तांत्रिक म्हणजे तंत्रमार्ग आणि हा तंत्रमार्ग म्हणजे आगम त्याला म्हणतात. निगम वेगळा आणि आगम वेगळा. भागवतामध्ये निगमही आहे आणि आगमही आहे. त्याचप्रमाणे मिश्र. इतिमे त्रिविधो मखाः अशा 3 प्रकारचे यज्ञ त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि या सगळ्यामध्ये उद्वासा हवने नसतं स्थिराया मुदवा अर्चने. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती कशा असतात. मग दारुमयी मूर्ती, लाकडाची मूर्ती, त्याचप्रमाणे तांब्याची मूर्ती, ह्या सगळ्या मूर्ती असतात. परंतु त्या मूर्तीमध्ये तुम्ही देवत्व पहा. या ठिकाणी मुद्दा असा आहे की देवत्व हे धातूमध्ये नसतं, देवत्व आपल्या मनात असतं आणि आपण हे देवत्व पाहायला पाहिजे. हे देवत्व कसं पाहावं ते म्हणतात इथे सर्वाणी भूतानि मत भावेन महाद्युत. ज्याप्रमाणे आपण उदाहरण सांगायचं झालं तर नृसिंह हा सोन्याचा, प्रल्हाद सोन्याचा आणि नृसिंहाच्या मांडीवर असलेला हिरण्यकशिपू तोही सोन्याचा. धातूच्या दृष्टीने हिरण्यकशिपूही सोनच आहे, प्रल्हादही सोनच आहे आणि नृसिंहही सोनच आहे. पण तुम्ही याला नृसिंह म्हणून पाहता, याला प्रल्हाद म्हणून पाहता आणि याला मात्र हिरण्यकशिपू म्हणजे राक्षस म्हणून पाहता. सोनं काय वेगळं आहे का? नाही, सोनं एकच आहे. मग त्या धातू तर एकच आहे पण धातूचे वेगवेगळे प्रकार केले का नाही आपण? म्हणजे ज्याप्रमाणे माऊलींनी अमृतानुभवामध्ये म्हटलंय की ज्याप्रमाणे आपण गिरी कंदर कोरून लेण्या तयार करतो, ह्या लेण्या कशाच्या असतात की जे कोरोनी डोंगर कोरून लेण्या तयार केल्या.
ह्या लेण्यामध्ये महादेव आहे, यात पार्वती आहे, यात त्याचप्रमाणे यात भूत प्रेत पिशाच हे गण आहेत, यात नंदी आहेत. हे कशाचे आहेत? दगडाचे आहेत. सगळे दगडाचे आहेत. पण याला महादेव, याला नंदी, याला पार्वती, याला भूतगण असं जे आपण वेगवेगळे मानतो ती भक्ती आहे. भक्तीचे हे प्रकार आहेत. म्हणून ते म्हणतात की तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. माऊलींनी म्हटले की ज्याप्रमाणे केवळ आपण की जे कोरो निडोंगरू देव देऊळ परिवारू की जे कोरो निडोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. मूळ मुद्दा असा आहे, शंकराचार्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की अद्वैतामध्ये भक्ती कशी शक्य आहे. कारण भक्ती म्हटलं की द्वैत आलं. तू देव मी भक्त ऐसे करी द्वैत आलं. कारण कुणीतरी भजणार आहे आणि कोणाला तरी भजायचंय म्हणजे द्वैत आलं. अद्वैतात भक्ती शक्य आहे का? माऊली म्हणतात शक्य आहे. कशी शक्य आहे? मग हे अद्वैत नाही का? कोणतं? डोंगर काय एकच आहे? डोंगर एकच आहे. पण त्या एका डोंगरामध्ये आपण पार्वती वेगळी मानतो, शंकर वेगळा मानतो, त्याचप्रमाणे हा नंदी वेगळा मानतो, त्याचे भूतगण वेगळे मानतो. मानतो का नाही? मानतो. हे कसं मानतो? तसंच तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. म्हणून त्याप्रमाणे ते म्हणतात की वेगवेगळ्या मूर्ती, त्यामध्ये मूर्तीमध्ये मला तुम्ही धातूत बघू नका. शैली दारुमी लोही लेप्या लेख्याच्या सैकती वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती असतात. काही चल असतात, काही अचल असतात. त्याची प्रतिष्ठापना करावी लागते. आणि मग उद्वासावहने नसता, उद्वासाहवने म्हणजे उद्वार्चन, त्याचं उद्वार्चन करा. जे स्थिर असणाऱ्या त्यांना दररोज पाण्यात टाकायची गरज नाही, त्यांना दररोज स्नान घालायची गरज नाही. अस्थिरायाम विकल्पस्या थंडिले तो भयम, ज्या उचलण्यासारख्या आहेत म्हणजे शालिग्राम वगैरे, ज्यांना मात्र दररोज स्नान सांगितलेले. द्रव्ये प्रसिद्धीमध्ये प्रतिमा विश्वमाईना, याप्रमाणे भूर्यप्य भक्तोपरतम नमे तो शाय कल्पते गंधोधूप सुमनसो दीपो नाद्यमचे किम पुन्हा. अहो, मुळात आपल्या अंतःकरणात भक्ती पाहिजे. धूप दीप हे सगळे साधन आहे. एखाद्या वेळेला नाही मिळाली एखादी गोष्ट म्हणून काय झालं? धूप आहे, दीप आहे. आपल्या अंतःकरणाचा दीप लावला पाहिजे, अंतःकरणाचा धूप ओवाळला पाहिजे. भूर्यप्य भक्तोपरतम नमे तो शाय कल्पते. मला खूप गोष्टीची गरज नाही, मला फार द्यावं असं काही नाही, त्यांनी मी प्रसन्न होतो असं नाही, फक्त भक्ती पाहिजे. म्हणून गंधोधूप सुमनसो, गंध पुष्प धूप दीप नैवेद्य हे षोडशोपचारी पूजेचे प्रकार आहेत, ते करावेत. पण सुमनसो दीप, पहा, माणसाचं मन हा खरा दिवा आहे. तो पेटला पाहिजे, तो लागला पाहिजे. बाकीच्या याची काय गरज आहे? मग याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी मानस पूजेला महत्व दिलेलं आहे. अवाहाराच्या दिवशी स्थाप्य नसतांगम माम प्रपूजयेत. त्या मानस पूजेच्या बाबतीत एक कथा सांगितली गेलेली. एक ब्राह्मण मानस पूजा करतोय, त्याच्याजवळ काही नाहीये, पण तो डोळे झाकून देवाला सगळं अर्पण करतो. सगळं अर्पण केलं आणि त्याला नैवेद्यालाच काही नव्हतं. मग त्यांनी आपल्या नैवेद्याला आपला देह समर्पित केला. देवा, हा माझा देह तुला समर्पित. आता नैवेद्याला देह दिल्यानंतर प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा केलं. भगवंतांनी त्याला मोक्षापर्यंत नेलं, त्याला आपल्या वैकुंठात आणलं. लक्ष्मी म्हणली, हे काय? अहो म्हणे, हे ब्राह्मण हे मनाने माझी पूजा करतात आणि या मनाने इतके तल्लीन झाले की शेवटी मला देह समर्पित केला. मग मला याला घेऊनच यावं लागलं वरती. तेव्हा अशा पद्धतीने भगवंताची ही माया त्यांनी सांगितली. पिंडे बाग्न संशुद्धे हृत्पद्मासां पराम मम. याप्रमाणे भगवंतांनी आपल्या विविध जे आयुध धारण केलेले आहेत त्या आयुधांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. भगवंतांनी तप्त जांबूनद प्रख्यम शंख चक्र गदा अंबुजाई, जांबूनद सुवर्ण आणि शंख चक्र गदा पद्म धारण केलेली मूर्ती. मूर्तीचं ध्यान कसं करावं? कोणती मूर्ती डोळ्यासमोर आणावी की ज्या मूर्तीमुळे आपल्याला आपल्या अंतःकरणात आनंद निर्माण होईल, अशी मूर्ती डोळ्यासमोर आणावी. की भगवंतांनी तप्त जांबूनद प्रख्यम सुवर्णाचं पितांबर नेसलेलं आहे, शंखचक्र गदा पद्म धारण केलेले आहेत, लसट चतुर्भुजम शांतम पद्म किंजलक वाससम, ज्याने भगवंतांनी वनमाला धारण केलेली आहे, किरीट कुंडल चमकतायत, श्रीवत्स चिन्ह त्यांच्या छातीशी आहे. आणि असे भगवान ध्यायन्नभ्यर्च दारुणी, अशा भगवंताचं ध्यान हा विषाभिघृता निच. जसं हवन करतो आपण घृताचं,
आणि अग्निप्रदीप्त होतो यज्ञ, त्याप्रमाणे आपण या ठिकाणी आपल्या अंतःकरणाचा हवन केलं पाहिजे. या संबंधीची एक कथा या जनकाच्या दरबारात घडलेली आहे. जनकाच्या दरबारामध्ये हे याज्ञवल्क्य गेलेले होते. तेव्हा याज्ञवल्क्याने जनकाला विचारलं, तुम्हाला अग्निहोत्र काय ते माहिती आहे का? ते म्हणे हो माहित आहे. म्हणे काय? त्याच्यामध्ये तुपाने हवन करायचं. याज्ञवल्क्याला त्यांनी प्रश्न विचारला जनकाली, जर तूप मिळालं नाही तर कशाने हवन करायचं? ते म्हणले तूप नाही मिळालं तर वनस्पतीने हवन करावं. वनस्पती मिळाला नाही तर कशाने हवन करावं? ते म्हणे औषधी वनस्पती. त्याही मिळाल्या नाहीत तर कशाने हवन करावं? ते म्हणे पाण्याने. ते म्हणे पाणी मिळालं नाही, चरू मिळाला नाही, तांदूळ मिळाले नाहीत, पाणी मिळालं नाही, काय सगळीकडे दुष्काळ पडला, पाणी नाही, मग कशाने हवन करावं? त्यांनी सांगितलं श्रद्धेमध्ये आपल्या मनाचं हवन करावं. आणि मग जनक म्हणले वारे वा, खरा तू ब्रह्मवेत्ता आहेस. आपल्याला कळलं पाहिजे हवन कशाचं कशामध्ये करायचं. या ठिकाणी श्रद्धेमध्ये हवन करायचे, श्रद्धा प्रदीप्त करायची आहे. म्हणून ध्यायनभ्यर्च दारुणी हविषावी घृतानीच. आणि म्हणून हे घृत या ठिकाणी जे हवन करायला सांगितलंय, हवन सामुग्री जे त्यांनी दिलेली आहे, ओ नमो नारायणाय असं म्हणून हवन केलं म्हणजे सगळ्या देवता प्रसन्न होतात. याप्रमाणे पुरुष सूक्त यांच्या 16 मंत्रांनी हवन करावं आणि या असं केलं, विधीपूर्वक पूजा केली म्हणजे मी प्रसन्न होतो. या ठिकाणी साधन मार्ग सांगितला, याला क्रियायोग असं म्हटलंय. त्याप्रमाणे इथे भगवंतांनी हेही सांगितलंय की क्रियायोग कशाला म्हणायचं. पूजा म्हणजे काय? पूजा म्हणजे केवळ मी पाणी घालतो म्हणजे मी पूजा करतो असं नाही. देवाला गंध लावलं म्हणजेच पूजा झाली असं नाही. ते म्हणतात मदरचाम संप्रतिष्ठाप्य मंदिरम कारय दृढम. माझ्यासाठी एखाद्याला वेळच नाही हो पूजा करायला, पैसे मात्र भरपूर आहेत, मग तुम्ही मंदिर स्थापन करा. ते म्हणतात ती माझी पूजाच आहे. मंदिरासाठी एखादा ब्राह्मण पूजेला लावा, ती माझी पूजाच आहे. पुष्पोद्यानानी रम्यानी. काही ठिकाणी तुम्ही फुलांचे ताटवे, एखादी जमीन घ्या, त्या जमिनीमध्ये फुलं लावा, त्या जमिनीमध्ये तुळशी लावा आणि ते देवाला अर्पण करण्याची योजना करा, म्हणजे ती माझी पूजा आहे. वर्षानुवर्ष वंश परंपरेने तुमची पूजा होतच राहील का? तुम्ही भगवंता प्रीत्यर्थ हे दिलेलं आहे. म्हणून तुम्हाला जरी झालं नाही तरी पुष्पोद्यानानी रम्यानी पूजा यात्रोत्सवश्चितान. तुम्ही यात्रा करा, महोत्सव करा, त्याचप्रमाणे भगवंता प्रीत्यर्थ तुम्ही दान धर्म करा. काही फुलांचे या ठिकाणी ताटवे उभे करा किंवा तुळशीचे बन लावा. दानपत्र ते करा. दानपत्र एखाद्या राजाने दानपत्र दिलं की या पूजेसाठी हे दानपत्र, ती पूजा राजाला पावली आहे. म्हणजे राजानी दानपत्र दिल्यामुळं राजाला ते पुण्य प्राप्त झालं, त्यांनी हे दानपत्र दिलं म्हणून. ग्रामदान करावं. पंढरपूरला जर आपण गेलो तर तिथे जी शिलालेख आहेत त्या सगळ्या शिलालेखामध्ये पंढरपूरला कोणी जमिनी दिल्या, कशा दिल्या, त्याचे काय उत्पन्न आहेत याचं विवरण आहे. त्याला 84चा शिलालेख म्हणतात, त्याला आपण पाठ घासतो. तर त्यामध्ये सगळं विवरण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये लोकांनी हे जे केलंय दानधर्म ते योग्य शास्त्राच्या दृष्टीनेच केलेलं आहे. ग्रामदान, शेतीदान हे सगळं जो करतो त्याला काय प्राप्त होतं ते म्हणतात. एरवी आपल्याला 4 मुक्ती माहिती आहेत. आपल्याला सलोकता, समीपता, त्याचप्रमाणे स्वरूपता आणि सायुज्यता. पण या ठिकाणी सार्ष्टी या 5व्या मुक्तीचा उल्लेख केलेला आहे. हा उल्लेख कपिल महामुनींनी सुद्धा केलेला आहे. मग सार्ष्टीत आम्ही यात, मी त्याला सार्ष्टी म्हणजे माझ्या इतकं ऐश्वर्य त्याला देतो. प्रतिष्ठा या सार्वभौम सद्मना भुवनत्रयम. याप्रमाणे निरपेक्ष भावनेने जो हे सगळं करतो त्याला मी सार्ष्टी ही माझी मुक्ती देतो. सार्ष्टी म्हणजे माझ्या इतकं ऐश्वर्य मी त्याला प्राप्त करून देतो. सुदाम्याला नाही दिलं काय ऐश्वर्य? भगवंता इतकं ऐश्वर्य त्याला दिलं. याप्रमाणे परमार्थाचं निरूपण ते करतात. भगवान म्हणतात परस्वभाव कर्माणी न प्रशंसेने गर्हेत. अरे उद्धवा, तुला आता मी सांगतो की माणसाने कोणाची निंदाही करू नये आणि कोणाची स्तुती करू नये, कारण प्रत्येकाचे स्वभाव भिन्न आहे. परस्वभाव कर्माणी न प्रशंसे न निंदयेत न गर्हयेत. विश्वमेकात्मकं पश्यन् प्रकृत्या पुरुषेण च. हे सगळं प्रकृतीवर अवलंबून आहे. स्वभाव हा प्रकृतीवर अवलंबून आहे.
प्रकृती गुणावर अवलंबून आहे. त्यामुळं कुणी निंदा आणि स्तुती ह्या दोन्हीच्या पलीकडे जो जातो तो खऱ्या अर्थाने माझा भक्त म्हटला जातो. ध्यायतो विषयानुसार स्वप्ने नर्था गमोयथा. या ठिकाणी स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे आपण बघतो आणि ते जसं खोटं आहे त्याप्रमाणे हे सगळं विश्व आपल्याला भासतं दिसतं. परंतु मी मात्र सर्वत्र व्यापक आहे. मी नाही अशी जागा नाही, मी सर्वत्र आहे. आता उदाहरण सांगायचं झालं तर एखादा गृहस्थ त्यांनी घर बांधलंय, पण तो गावाला गेला आणि त्याचं एक पत्र आलं तर कोणत्या पत्त्यावर येलो? त्यांनी जो घर बांधलंय त्या पत्त्यावर, त्या गल्लीत, त्या ठिकाणी, त्या मोहल्ल्यात आहेत गाव हे रामराव म्हणले नाही, गावाला गेले. पण हे त्यांचंच घर आहे ना. हो, म्हणजे ते जरी नसले तरी ते आहेत ही कल्पना केली आहे. मग 15-20 दिवसांनी ते आले त्यांच्या घरात त्यांनी घर उघडलं आतमध्ये. आधी ते नव्हते गाव घरात, व्यक्तिरूपाने नव्हते पण अस्तित्व रूपाने होते. ते नव्हते गाव, हे त्यांचं घर नाही का? आहे. म्हणजे त्यांचं घर आहे नाही म्हणणार नाही का, तर त्यांचं अस्तित्व घर रूपाने जरी ते घरामध्ये नसले तरी असतं. आणि मग घरात प्रवेश केला, मग ते आले. आता त्यांच्या घरात त्यांनी प्रवेश केला म्हणजे काय वेगळं झालं? अहो, ते होतेच घरात, प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्ष रूपाने ते घरात होतेच. त्यांचं लक्ष होतं आपल्या घराकडं, म्हणजे ते घरीच होते. आणि आता आले, मग या ठिकाणी आले म्हणून काय झालं? प्रवेश केला असं तुम्हाला फक्त भासलं, पण ते त्यांचंच घर आहे. तसं भगवान सर्वत्र व्यापक आहे, तो सर्वत्र आहे, तो नाही असे ठिकाण नाही. त्यांनी जेव्हा जन्म घेतला तेव्हा आपण म्हणतो की भगवान अवतरले कशात? ते आहेतच, ते फक्त प्रगट झालेले तुम्हाला दिसतात. ज्याप्रमाणे ते म्हणतात, हे उद्धवा, मी आता तुला भागवत धर्माचं निरूपण करतो. आणि उद्धव भागवत धर्माचं निरूपण करताना उद्धवाने प्रश्न विचारला, महाराज मला अथात आनंद दुहम पदांबुजम हंसाश्रये यन्न रविंदलोचन. देवा, आपण माझं मन माझ्या ताब्यात येत नाही, यासाठी काय करावं ते सांगा. हंत ते कधैषामी मम धर्मान सुमंगलान ज्याच्छद्धयाचरण मृत्युम जयती दुर्जयम. कृष्ण म्हणतात, त्यासाठी तुला एक काम करावं लागेल, ते म्हणजे अविनाशी तत्वाचा विचार कर. मृत्युम जयती दुर्जयम. देहाला मृत्यू आहे, परंतु आपल्याला मृत्यूच्या पलीकडे जायचंय, मृत्युंजयत्व प्राप्त करायचंय. तर त्यासाठी मयि अर्पितः मनश्चित्तो, तुझं मन, तुझं चित्त, तुझं सर्वस्व मला अर्पण कर. जसं सर्व धर्मांपरित्यज्य म्हटलंय तसं मयि अर्पितः मनश्चित्तो मद्धर्मात्म मनोरती. मद्धर्मात्म, मी जो धर्म आचरला त्याच्यावर प्रेम कर, त्याच्यावर श्रद्धा ठेव आणि माझ्याकडे मन अर्पण कर. आणि देशान पुण्यानाश्रयेन मद्भक्त साधू विश्रुतान. ज्या ठिकाणी, ज्या देशामध्ये साधू सज्जन राहतात त्या देशात जाऊन राहा. काही ठिकाणी वर्णन केले, इकडे या देशा न वचावे. चक्रधर स्वामींनी कर्नाटक देशा न वचावे, तेलंगण देशा न वचावे, महाराष्ट्र देशीच असावे, ते देश विषय बहळू, असं वर्णन केलेलं. काही काही देशांचं काही काही वैशिष्ट्ये, म्हणून महाराष्ट्र देशाला महत्व दिलंय. तसं ते म्हणतात, देशान पुण्यानाश्रयेत, अपुण्य असलेल्या देशामध्ये राहू नये. का? ज्या देशामध्ये, ज्या प्रदेशामध्ये साधू आहेत, सज्जन आहेत, त्या ठिकाणी राहावं. आणि जिथे माझे चरित्र गायन होत आहे तिथे राहा. ज्याप्रमाणे माऊलींनी म्हटलंय की या सगळ्या संतांची मांदियाळी जिथे आहे, भक्तांची मांदियाळी जिथे, ते अनवर्त भूमंडळी भेट तू भूता. त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी सगळे भक्त एकत्र येतात, अशा ठिकाणी तू जा, म्हणजे तुझं मन माझ्याकडे राहील. आणि यासाठी पृथक सतेण वामय्यम पर्व यात्रा महोत्सवान. पर्व वेगवेगळ्या निमित्ताने, कृष्ण जन्म आहे, कृष्णोत्सव आहे, काही ठिकाणी गोवर्धन काला आहे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आहेत, त्यामध्ये तू तल्लीन हो, ते कर. माझं कारयत गीत नृत्यादी, माझ्यासाठी गाणं म्हणा, माझ्यासाठी नृत्य करा, माझ्यासाठी नटा, माझ्यासाठी सगळं समर्पित करा. जे जे तुम्हाला करायचंय संसारासाठी ते सगळं माझ्यासाठी करा. आणि हे जर केलं
तर तुमचं मन आपोआपच माझ्याकडे येईल. म्हणून इक्षितात्मनीच आत्मान म्हणजे हा खमलाशया. खमलाशया आकाश हे जर संपूर्ण स्वच्छ झालं, ढग निघून गेले, तर जसं आपल्याला चांदण्या दिसतात त्याप्रमाणे आपलं मन सुद्धा स्वच्छ झालं पाहिजे, मन निर्मळ झालं पाहिजे, मन सदोष असता कामा नये. खम मला आशया, मला आशय सगळा नष्ट झाला पाहिजे. आकाशात जसे ढग निघून गेले म्हणजे स्वच्छ चांदणं पडतं त्याप्रमाणे. आणि सर्वत्र माझ्या रूपाने मी इथे सर्वांनी भूतानी मत भावेन महाद्युते, सर्व भूतामध्ये मीच भरलेलो आहे हे तू पहा. सर्वत्र मीच आहे. अक्रूरे कृगे चैव, आणि समान दृष्टी ठेव. अक्रूर किंवा क्रूर, चांगला किंवा वाईट, सज्जन किंवा दुर्जन याकडे त्यातला भेद पाहू नको. केवळ त्यातलं चैतन्य तू पहा. आणि स्पर्धा असूया ती तिरस्कार असा अंगवियंती ही स्पर्धा, असूया, तिरस्कार, अहंकार हे सगळं सोडून दे. विसृज्य स्मयमान स्वान दृशम ब्रीडांच्या दैहिकीम, आणि कोण काय म्हणतं याचा विचार करू नको. ब्रीड, लज्जा नकोय. भगवंताच्या पूजेमध्ये अर्चेमध्ये आपल्याला स्वतःबद्दलची लज्जा वाटता कामा नये. प्रणवेद दंडवत भूमा, सर्वांना नमस्कार केला पाहिजे, मग तो कोणी असो. त्या ठिकाणी कोणताही प्राणी आपल्याला वंदनीय असला पाहिजे. सर्व ब्रह्मात्मकम तस्य, आणि ब्रह्मात्मक बुद्धी जर तुझी झाली तर खऱ्या अर्थाने सर्व व्यापक तुला भगवंताचं रूप सर्व ते दिसायला लागेल. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा जो भक्तियोग माऊलीने सांगितला तोच या ठिकाणी कृष्ण सांगतात. यत सत्यमृतेनेह मते नापनोती महामृतम. असं जर केलं तर आपल्याला विनाशी देहाच्या द्वारे अविनाशी तत्व आपल्याला प्राप्त करता येतं. हा देह विनाशी आहे, हा देह नष्ट होणार आहे, हा देह शेवटी कुत्र्या मांजराच्याच तोंडी जाणार आहे. तो नाहीतर अग्नीच्या स्वाधीन होणार आहे, भूमीच्या स्वाधीन होणार आहे. पण ते होण्यापूर्वी आपल्याला या नरदेहाचं सार्थक करता येतं, ते म्हणजे अविनाशी तत्व प्राप्त करता येतं. म्हणजे विनाशी असणाऱ्या देहाच्या द्वारे अविनाशी तत्व आपल्याला प्राप्त करता येतं. आणि म्हणून हे उद्धवा, आता अशा पद्धतीने तुला मन माझ्या स्वतःच्या ताब्यात आणता येईल, माझ्याकडे लावता येईल. मात्र आता हे उद्धवा, येत श्रद्धेयाने ते मग शून्या नरहा, याप्रमाणे आता मी सांगितलेलं सर्व ज्ञान याचं चिंतन तू कर. हे सगळं ज्ञान मी तुला सांगितलं ते तू मनात आण, त्याचं चिंतन कर, मनन कर. मई भक्तीम परान कुर्वन, माझी पराभक्ती. पराभक्ती म्हणजे साधन भक्ती नाही, साध्य भक्ती, जी अव्यवहिता, कोणत्याही प्रकारच्या इच्छा जी करत नाही, कोणत्याही अव्यभिचारी भक्ती, ज्यामध्ये कोणत्याही अपेक्षा नाहीये, अशी निरपेक्ष भक्ती ही खऱ्या अर्थाने तू कर. आणि मग मी जे सांगितलं त्याची अवधारणा कर. धारणा करता आली पाहिजे. अहो, दूध पिलं पण पचवता आलं पाहिजे ना. दूध पिलं 1 लिटरभर, काय मग आता मला शक्ती येईल. कशाची शक्ती येते? तुम्हाला पळावं लागेल का? धारणा करता आली पाहिजे. ज्ञान खूप चांगलं आहे, पण ज्ञान पचवता आलं पाहिजे. त्याला म्हणतात समवधारितम. याचे समवधारणा तू कर. अभिते विगतो मोहा, आता तुझा मोह संपला असेल, आता तुझा शोक नष्ट झाला असेल. मनोभव, मनोभव म्हणजे मनामध्ये असणारे तरंग, मनामध्ये येणाऱ्या लाटा आता शांत झाल्या असतील. आणि मग मात्र तू आता हे जे ज्ञान आहे ते अश्रुशोर भक्ताय, तू अभक्तांना सांगू नको. जे अभक्त आहेत, ज्यांना श्रद्धा नाही, ज्यांना विश्वास नाही, भगवंतावर नाही, आपल्या परंपरेवर नाही, त्यांना हे सांगू नको. अश्रुशोर भक्ताय दुर्विनीताय दीयताम. दुर्विनीत, जे अहंगंडी आहेत, ज्यांना विनीत म्हणजे नम्र, जे विनम्र नाहीत, अर्थात स्वतःच्या ज्ञानाचा जे गड्डा मिरवतात, त्यांना तू सांगू नको. त्यांना हे सांगणं चुकीचं आहे. नास्तिकाला सांगू नको, दांभिकाला सांगू नको, शठाला सांगू नको. शठ म्हणजे केवळ ज्याला आपण दांभिकपणा करणारे आणि केवळ परमार्थाचा बडेजाव मिरवणारे, त्याला तू सांगू नको. हे ते दोषविहीन आहे. बाकीच्या हे सगळे दोष सोडून बाकीचे असतील, जे भक्तियुक्त अंतःकरणाचे, त्याचप्रमाणे ते शुद्ध आहेत,
मनाने शुद्ध आहेत, मग त्या स्त्रिया असो ते शूद्र असो त्यांना सुद्धा तू सांग. तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना की अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याशी रांड प्रसव. तेव्हा अभक्त ब्राह्मण आहे पण अभक्त आहे तो उपयोगाचा नाही. या ठिकाणी याला भागवत धर्म म्हणतात, याला वारकरी संप्रदाय म्हणतात. आणि म्हणून इथून भगवंताने सुद्धा याचंच आपल्याला पुष्टीकरण केलेलं दिसतं की शूद्र योषिताम, तो शूद्र असो तो स्त्रिया असो, त्या स्त्रिया असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणच्या असो, ते जर शुद्ध भक्तीचे असतील. या यादव काळामध्ये एक संत होऊन गेले, त्यांचं नाव सज्जन कसाई. काय नाव आहे? कसाई आहे. अहो धंदा कसायाचा आहे पण तो सज्जन आहे ना. तो म्हणतो मी फक्त व्यवहारापुरता माझा कसायाचा व्यवहार मी करतो पण माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रेम आहे. तेव्हा याला म्हणतात श्रेष्ठत्व. तेव्हा असे सज्जन कसाई मुलांनी समाजामध्ये जन्म झालेले शेख मोहम्मद ते म्हणतात की मी जरी अविंद असलो तरी माझ्या हृदयी गोविंद. शेख मोहम्मद अविंद परी माझ्या हृदयी गोविंद. तेव्हा असे कितीतरी लोक आहेत, कितीतरी उदाहरण देता येतील की जे समाजातून आपल्याला धर्म असो जाती असो याच्या पलीकडचे भक्ताला जात नसते. म्हणून साधवे शुचई ब्रूयात भक्तीचा शुद्ध योषिताम. भक्ती हे तत्व मात्र श्रेष्ठ आहे. भक्ती कोणाची असो ती श्रेष्ठ आहे. आणि आता हे उद्धवा तू हे अमृत प्राशन केलंस, मी जे तुला सांगितलं हे ज्ञानामृत तू पिलस. पित्वा पियुषमृतम पातव्यमशिष्यते ज्ञाने कर्मण योगेच वार्तयम दंडधारणे. आता हे सगळं ज्ञानामृताचं प्राशन तू केलंस. आता तुझा मोह सगळा नष्ट झाला असेल. शुकाचार्य म्हणतात परीक्षिते याप्रमाणे श्रीकृष्ण म्हणतात आणि उद्धवाला सांगितलं हे उद्धवा. आता उद्धवांनी नमस्कार केला आणि माझा अंतःकरणाचा मोह, माझा अंधकार, माझ्या अंतःकरणातील अज्ञान हे सगळं नष्ट झालं म्हणून सांगितलं. आणि त्यानंतर श्रीकृष्णाला ते म्हणतात की प्रत्यर्पिता पितो मे भवतानुकंपिना देवा. अहो आता नमोस्तु ते महायोगीन प्रपन्न मनुषादिमाम यथा त्वच्चरणांभोजे रतिस्यादन पायिनी. आपण जे ज्ञान सांगितलं ते मी ग्रहण केलं. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे या ज्ञानाचा प्रसार मी करेन. आणि मात्र मला एकच मागणं आहे की तुमच्या चरणाची सतत माझ्या मनामध्ये सेवा करण्याची इच्छा असावी. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. तुमचा मी शरणागत आहे आणि तुमच्या चरणकमलाची अनन्य भक्ती मला प्राप्त व्हावी. श्रीकृष्णाने सांगितलं ठीक आहे. आता उद्धवा तू आता गच्छोद्धव मया दिष्टो. मी जे ज्ञान सांगितलं ते ज्ञानाच्या प्रसारासाठी तू बदरिकाश्रमामध्ये जा. तिथे जाऊन स्नान कर, त्याप्रमाणे शांत चित्त कर, समाधी लाव आणि सगळ्या प्रकारच्या अंतःकरणातले जे कल्मश आहेत ते नष्ट कर. वसानो वल्कलान्यंग वल्कल धारण कर आणि वन्य भूक फल फक्त खाऊन राहा. आणि तितिक्षुर्द्वंद मात्राणाम सुशील संयतेंद्रिया. इंद्रियावर संयम ठेवून शांत अशा प्रकारच्या मनाने ज्ञान विज्ञान नियुक्त अशा प्रकारचं मी जे ज्ञान सांगितलं त्याचं चिंतन कर, त्याचा प्रसार कर. आणि यानंतर उद्धवानी पुन्हा पुन्हा भगवंताला नमस्कार केला. अतिव्रत जगतिस्तिस्रो मामेश परम. भगवान गोपाल कृष्णाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. आणि उद्धव म्हणाले कृष्णा आता आपण निजधामाला जाणार. एवं मुक्तो हरिमेधसोद्धवा प्रदक्षिणं तं परिस्तुपादयोः. श्रीकृष्णाला 3 प्रदक्षिणा यांनी मारल्या. श्रीकृष्णाच्या मूर्तीला 3 प्रदक्षिणा, श्रीकृष्णाच्या या रूपाला 3 वेळेला प्रदक्षिणा घालून पुन्हा एकदा नमस्कार केला आणि सांगितलं कृष्णा तुम्ही ज्ञान दिलं पण तुमचं काहीतरी मला द्या. माझ्याजवळ दर्शनासाठी माझं चित्त त्यावर एकाग्र राहावं म्हणून मला काहीतरी
तुम्ही द्या. श्रीकृष्णाने विचार केला आता काय द्यावं. कृष्ण म्हणाले ह्या माझ्या पादुका मी तुला देतो. कृष्णम यो मूर्धनी भरतृ पादुके. आणि त्यांनी मोठ्या कष्टाने अत्यंत दुःखाने त्या पादुका डोक्यावर घेतल्या, त्या डोक्यावर धारण केल्या आणि उद्धव तिथून निघून गेले. भवभयमपहंतुं ज्ञान विज्ञानसारम निगमकृत भृंगवद्वेदसारम अमृतमुदधिश्चापाये नृत्यवर्गान पुरुषम वृषभ माध्यम कृष्ण संज्ञम नतोस्मी. या ठिकाणी या कृष्ण भगवान की जय. या अध्यायाच्या शेवटी भवभयमपहंतुं ज्ञान विज्ञानसारम. भवभय नष्ट करणारं भगवंताचं हे ज्ञान विज्ञानयुक्त, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या अनुभवांच्या दृष्टिकोनातून संपन्न निगमकृतो जय हे भृंगवत वेद सारम. या ठिकाणी निगम म्हणजे वेद, या वेदातलं सार या ठिकाणी आलेलं आहे. ज्याप्रमाणे भुंगा हा कमलामधलं फक्त सार तेवढे घेतो, कमलामधला सुगंध तेवढा घेतो, तसा या उद्धवानी भगवंताच्याकडून वेदाचा जो सार आहे तो आत्मसात केला. अमृत मुदतीचा पाहिजे नृत्यवर्गान. आणि हे अमृतमय अशा प्रकारचं ज्ञान त्याने आत्मसात केलं. हे अमृतमय ज्ञान उद्धवाच्या अंतःकरणामध्ये या ठिकाणी वर्णन केलेलं असे की हा ज्ञानोपदेश ग्रहण करायला उद्धवासारखा ज्ञानी भक्तच पाहिजे. त्याने हे ज्ञान ग्रहण केलं. आणि ज्याप्रमाणे मौलींनी म्हटलंय स्वातीचेनी पाणीये न होती जरी मोतीये तरी अंगी सुंदराची एक आशोभती तेथे. स्वातीच्या नक्षत्रावर जर पाऊस पडला आणि तो शिंपल्यात पडला तरच त्याचा मोती होतो, सामान्य पावसाचा मोती होत नसतो. त्याप्रमाणे या ज्ञानाला शिंपलं सुद्धा पाहिजे आणि स्वाती नक्षत्रही पाहिजे. म्हणजे भगवान गोपालकृष्णाचं ज्ञान म्हणजे स्वाती नक्षत्रावरची वर्षा आहे. आणि उद्धवाचं हृदय म्हणजे हे शिंपलंय, म्हणून त्या ठिकाणी त्याला मोती स्वरूप प्राप्त झालं. याप्रमाणे ते म्हणतात उद्धव निघून गेले आणि भगवान शांत पिंपळाच्या झाडाखाली, अगदी तरुण पिंपळाचं झाड आहे, या तरुण पिंपळाच्या झाडाखाली भगवान बसले. त्यांनी उजव्या पायावर डावा पाय ठेवलेला आहे आणि हा डावा पाय ठेवून शांत चित्ताने बसले, ध्यानस्थ बसलेले. आता क्षणभर विचार केला. एवढ्यात दारुक धावत आला. जो दारुक जरासंधाच्या युद्धाच्या वेळेला सगळे प्रहरणासह खाली उतरला होता, तो दारुक, त्याचे रथ प्रहरण हे सगळे कृष्णाच्या जवळच होते. आणि दारुक कसा आला त्याने वर्णन केलं. कृष्ण कसा दिसले त्यांना ते म्हणे कृष्णाचा शोध तुळशीचा वास आला. तुळशीच्या या त्यांच्या मालेचा वास आल्याबरोबर अरे ज्या अर्थी तुळशीचा गंध आला, अवचिता परिमळू झुळकला आळूमाळू मी म्हणे गोपाळू आला. असा तुळशीचा वास आल्याबरोबर अरे इकडेच कृष्ण असतील म्हणून आला. दारुकाने साष्टांग दंडवत घातला. साश्रू नयनानी दारुक म्हणू लागले, अहो महाराज आपण निजधामाला जाणार, आम्ही काय करावं सांगा. तेवढ्यात तो रथ, ते प्रहरण, शस्त्रास्त्र सगळे आकाशामध्ये उडाले. ते पाहिलं तो चमत्काराने चकित झाला की हे सगळे रथ आणि सगळे शस्त्र प्रहरण आकाशात गेले. कृष्णाने सांगितलं उद्धवा, कृष्णाने सांगितलं हे दारुका, आता तू एक काम कर, तू द्वारकेत जा आणि द्वारकेमध्ये सांग की या ठिकाणी आता कोणीही यादव शिल्लक राहिलेले नाही आणि प्रत्येकाने आता आपापल्या मार्गाने जावं, या ठिकाणी आपला देह नष्ट करावा. आणि अर्जुनाला माझा निरोप दे की जे कुणी राहिले असतील त्यांना तू तुझ्या हस्तिनापुराला घेऊन जा. एवढा निरोप दे आणि ताबडतोब त्वरेने जा. त्यांनी नमस्कार केला आणि तो गेला. इकडे युद्ध चाललेले होते. एकमेकांनी एकमेकांच्यावरती हल्ला करायला सुरुवात केलेली होती. अहो एकमेक जण म्हणजे काय, सगळेच एकमेकाला मारायले. कोण कोणाला मारत नव्हतं असं नाही. सगळ्या यादवांच्या मध्ये यादवी शब्द तिथून तयार झाला. यावेळेला बलराम आणि कृष्ण यांनी, बलराम दादाला वाटलं हे आपण सोडवावं, त्यांच्यामध्ये जावं, म्हणून बलराम दादा मध्ये गेले. मध्ये गेल्याबरोबर त्यांनाच मारायला लोक उठले. का हो म्हणले, तुम्हाला कळतंय का नाही, त्यांच्याच अंगावर हे सगळे एरक टाकले, हा लव्हाळा टाकला. बलराम दादा चिडले. त्यांनी त्यांच्या ताकदीने हजारो लोकांना मारून टाकलं. तिथं अनेक यादवांचा संहार केला. आणि कृष्ण म्हणाले, दादा आता
आपल्याला निजधामाला जायची वेळ आलेली. कारण तुम्हाला तुमचेच पोरं, भाऊ, नातू, पणतू काय म्हणू लागले, थेरड्या इथं कशाला आलास तू, तुला मी मारतो म्हणून बलराम दादाच्या आणि कृष्णाच्या अंगावर धावून आले. आपल्याला हे लोक शत्रू समजू लागले, आपण भांडण मिटवायला लागलो, तर याला आपल्याला शत्रू वाटले. असू दे, आता आपलं काम संपलं, आपल्या अवताराचं काम संपलं. आणि बलराम दादा ताबडतोब तिथून निघाले आणि त्यांनी सर्परूप धारण केलं आणि समुद्रामध्ये गेले. गोपालकृष्णाने पाहिलं दादांचं, आपल्या हा देह त्यांनी सोडला. मग पिंपळाच्या झाडाखाली बसले. शांत बसल्यानंतर आकाशामध्ये सगळे देव जमा झाले. सगळ्या देवांनी विचार केला की आता कृष्ण लवकरात लवकर वरती आपल्या निजधामाला येतील, म्हणून शरेषु क्षीयमाणेषु तेवढ्यात एक व्याध आला. आणि व्याधाला असं वाटलं की कृष्णाचा चरण लाल एखाद्या कमलाप्रमाणे दिसत होता. आणि त्या व्याधाला वाटलं की ही हरणाचं तोंडच आहे, हरणाचं मुखच आहे. म्हणून त्या व्याधाने एक बरोबर बाण मारला. तो लागला कृष्णाच्या पायाला. पायाला लागल्याबरोबर गोपालकृष्णाला हा बाण लागता क्षणीच धावत आला. त्याला वाटलं आपण एका हरणाला मारले, परंतु प्रत्यक्षात कृष्णाला लागलेलं पाहायला बरोबर तो मात्र गडबडला. नमस्कार केला कृष्णाला, चुकलं माझं, मला क्षमा करा देवा, तुमच्या चरणावर इंद्रादिक देव लोटांगण घालतात आणि मी मात्र तुम्हाला या ठिकाणी बाण मारला. कृष्णाने सांगितलं, जरे त्वमुत्तिष्ठ, तू काही चूक केली नाहीस, करावे तसे भरावे. पूर्वीच्या जन्मामध्ये मी राम होतो आणि तू वाली होतास, तुझा माझा काही द्वेष नव्हता, परंतु तुला मी लपून बाण मारला. तसा तू मला लपून बाण मारलास, तुझी काही चूक नाही, उठ. हे द्वारका बेटामध्ये नौकेतून गेल्यानंतर भूप्रदेशावर जे स्थान आहेत त्यामध्ये प्रभासक क्षेत्र आहे. त्या ठिकाणी परशुराम निर्मित भृगुतीर्थ आहे. तिथे सरस्वती आणि हिरण्या यांचा संगम आहे. ते समुद्राला जिथे मिळतात तिथे व्याधाने बाण मारला. कृष्णाच्या पायाचा रंग त्याने वर्णन की कोक नद कमलाप्रमाणे होता आणि याला कृष्णाचा पाय मुखाप्रमाणे वाटला. या ठिकाणी आता मंदिर स्थापन केलेलं आहे पिंपळाच्या झाडाच्या जागावर. तिथे एक मंदिर आहे. तिथून 1 मैल अंतरावर वीर प्रभंजन नावाचा मठ आहे. तिथून या व्याधाने बाण मारला. आणि या वेळेला मध्वाचार्य असं म्हणतात की कृष्णाने भौतिक जड देहासंबंधी ही लीला प्रदर्शित केली आहे. वास्तविक भगवंताला बाण लागलेला नाही. अहो, देवाला कसा बाण लागेल? फक्त इच्छा भगवंताची होती की आपल्याला शेवटी ब्राह्मणाचा शाप खरा झाला पाहिजे. यादवांना जर या मुसलाच्या मुळे नष्ट होणार असेल यादव कुळ, तर मला देखील ते मुसळ कारणीभूत ठरलं पाहिजे. म्हणून अवशेषित असलेलं हे मुसळ त्यांना कारणीभूत ठरलं. आणि बलरामदादाला सुद्धा यांनी ते जे लव्हाळे ते मारले, म्हणजे त्याही दृष्टिकोनातून त्यांनी तो स्वीकार केला. याप्रमाणे माईक कृती केली. दिव्य देहाला बाण लागलाच नाही. मग हे व्याध कोण होते? तेव्हा याबद्दल काही अभ्यासक असं म्हणतात की हा व्याध म्हणजे भृगु ऋषी होते. भगवंतांनी भृगूच्या छातीवर पाय मारला, एक परीक्षा घेण्यासाठी का असे ना, परंतु छातीवर पाय लागला म्हणून त्यांना पाप झालं, अपराध झाला आणि ते व्याध बनले. याप्रमाणे अशा पद्धतीने त्यांनी ताबडतोब त्या व्याधाला स्वर्गाला पाठवलं आणि भगवंतांनी डोळे मिटले. आता याचं वर्णन करताना श्रीधराचार्य म्हणतात की भगवंतांनी डोळे का मिटले? सगळे लोक भगवंताची प्रार्थना करू लागलेले होते. कृष्णा आता भगवान अथ तत्रागमत ब्रह्मा भवान्याच समम भवाहा महेंद्र प्रमुखा देवा मुने सप्रजेश्वराहा. आकाशात ब्रह्मादिक देव इंद्रादिक देव जमले, पितर सिद्ध गंधर्व विद्याधर, त्याप्रमाणे यक्ष चारण किन्नर अप्सरा हे सगळे भगवंताच्या येण्याची वाट पाहत होते. आकाशातून पुष्पवर्षाव झाला आणि भगवंताला आता लवकरात लवकर या म्हणून आकाशामध्ये दुंदुभी वाजू लागल्या. आता खरं म्हणजे योग धारणया ज्ञेया दग्धा धामा विशत स्वकम. इकडे भगवंतांनी या 7व्या दिवशी द्वारका बुडणार म्हणून द्वारका बुडवून टाकली. फक्त आपलं जे धाम आहे ते मात्र भगवंताचं बुडलं नाही. आणि वर्णन त्यांनी केलेलं आहे की संयोजात्मनी चात्मानं पद्म नेत्रे नमीलयत. आता पद्मनेत्रे नमीलयत
यावर भाष्य करताना श्रीधराचार्य म्हणतात, भगवंतांनी डोळे झाकले. का झाकले? आता नेमिलेत म्हणले का भगवंताला दुःख झालं का? ते म्हणे नाही. मग का बरं झाकले? ते म्हणे यासाठी झाकले की भगवंत विचार करू लागले म्हणे की आता आपण सगळेच इथं उभे आहेत. जसं आपण निघालो म्हणजे सगळे म्हणतात महाराज या या या. आता कोणाकोणाच्या घरी जावं? इंद्राच्या जावं तर चंद्राला राग, त्याच्याकडे जावं तर ब्रह्मदेवाला राग, त्याच्याकडे जावं तर शिवाला राग. कोणाकडे जावं? पहिल्यांदा कोणाकडे जावं? आणि म्हणून डोळे झाकले. सगळ्यांना वाटलं की आता देव देवो ब्रह्ममुख्यान विशंती स्वधामनी. या वेळेला भगवंताने असाही विचार केला की आता हा जो देह आहे हा अहो त्रैलोक्य रमणीय देह होता. त्याने वर्णन केलंय की भगवंतानी आपला हा देह पांचभौतिक नव्हता, त्यामुळं तिथे तो देह पडला नाही. तो देह अदृश्य झालाय. तो देह तसाच भगवंतानी अदृश्य केलाय. त्याला तो पांचभौतिक नसल्यामुळं. आणि त्रैलोक्य रमण हा देह होता. भक्तांना दर्शनासाठी हा देह पाहिजे, देहाची गरज आहे. त्यांनी विचार केला हा देह मी योग धारणेने जाळून टाकला. कारण योग भगवान योगेश्वर होते, त्यांना योग धारणेने आपल्या देहाला अग्निसात करता आला असतं. परंतु ते म्हणे आपण जर असा अग्निसात केलं तर सगळं ब्रह्मांड जळून जाईल, कारण माझा देह सगळा ब्रह्मांडाचा आहे. म्हणून हाही विचार केला. दुसरा विचार केला की नाही, भक्तांना दर्शनासाठी सगुण उपासनेसाठी माझ्या देहाची गरज आहे. आणि म्हणून भगवंतांनी हा देह तसाच ठेवला. आणि सगळ्या लोकांनी आकाशामध्ये प्रार्थना करता करता भगवंतांनी सौदामन्य यथाकाशे ज्ञान्त्या हित्वा ब्रह्मंडलम गतिर्न लक्षते मर्ते तथा कृष्णस्य दैवतैहि. आकाशामध्ये ज्याप्रमाणे वीज चमकावी त्याप्रमाणे एक प्रकाश पडला भक्क आणि एकदम अविज्ञात गतीम कृष्ण. कोणालाच कळलं नाही कृष्ण कुठे गेले. कृष्ण भगवान की जय. ब्रह्मरुद्रादयस्तु दृष्ट्वा योग गतीम हरे. हे योग गती, त्याला योग गती म्हटले. कुणालाही पत्ता लागला नाही. भगवान तिथून जे निघाले ते दिंडीर वनात आले आणि पंढरपूरला येऊन कटेवर हात ठेवून उभे राहिले. याप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय. पांडुरंग रूपाने या ठिकाणी समचरण सरोजम सांदणीला मुदाभम जघन्नीत मांडवी मंडलम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहा संविठ्ठलं चिंतयामि. बौद्धावतार धारण केला. याप्रमाणे बौद्धावतार भगवंतांनी धारण केला. आणि म्हणून भगवंत हे शेवटी व्यापक स्वरूप आहे. या ठिकाणी भगवंतांनी ज्ञानोपदेश केला. आणि हा भागवत म्हणजे त्यांचा भागवत नव्हे, हा श्रीकृष्ण असं म्हटलं गेलेलं आहे. हे भागवत नाहीये, हे शब्द नाहीयेत, तर प्रत्यक्ष अक्षर रूपाने कृष्ण या ठिकाणी आहेत. भगवंतानी या प्रत्येक गोष्टीचा त्याग केलेला आहे. ज्याला म्हणतात भगवंताचं वैशिष्ट्य. प्रत्येक गोष्टीत बालपणी घेतलेली मुक्ती पुन्हा भगवंतानी मथुरेत गेल्यानंतर घेतली नाही. पुन्हा भगवंतानी शस्त्रास्त्रांनी युद्ध केलं, परंतु पुन्हा नगरी शस्त्र करी मी म्हणून हातामध्ये सुदर्शन चक्र सुद्धा घेतलं नाही महाभारत युद्धाच्या वेळेला. आणि त्यावेळेला योग गती सांगितली. योगेश्वर कृष्ण असं आपण म्हणतो, पण आता ही योग मार्ग सुद्धा बाजूला ठेवला. म्हणून त्याला म्हणतात की भगवंत हा असा आहे. कृष्णाचं वैशिष्ट्य असं आहे की कृष्ण प्रत्येक गोष्टीमध्ये स्वीकार आणि त्याचा आपल्या स्वीकृती आणि नंतर त्या स्वीकारलेल्या गोष्टीला पुन्हा नकार देणं किंवा जे आपण आत्मसात केलंय त्याला नष्ट करणं. स्वीकृती आणि निवृत्ती ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी केल्या, ज्याला आपण विसर्जन म्हणतो. आणि म्हणून सर्जनाचा जसा गुण त्याच्याजवळ आहे तसा विसर्जनाचाही गुण त्याच्याजवळ आहे. आणि म्हणून या विसर्जनामध्येच कृष्णाचं वैशिष्ट्य आहे. कृष्ण म्हणजे काय? कृष्ण म्हणजे सर्जन आणि विसर्जन. आणि विसर्जन होताना सुद्धा कृष्णाला कुठेही दुःख झालेलं नाही. अहो, दुःख होण्याचा प्रश्नच नाही. म्हणून एकनाथ महाराजांनी शब्द असा वापरलाय, अजन्मा तो जन्म मी रवी स्वये अक्षयी तो मरण दावी विदेहांगी देह पदवी अतिलाघवी श्रीकृष्ण. अजन्मा असून जन्म घेतला, त्याप्रमाणे प्रत्यक्षात त्याला मृत्यू नाही, परंतु मृत्यू झाल्याचं दाखवलं. विदेह अंगी देह पदवी, तो विदेह आहे परंतु त्यांनी देह पदवी धारण केली. असा हा भगवान या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलं. आणि यानंतर इथं हरेर भगवतो रुचरावतार वीर्याणी बालचरितांनी शतंजन्मानी अन्यत्र चेषुतानी गृणन मनुष्यो भक्तिम परांपर मंसगतो लभेत. हे जो ज्ञान धारण करतो, हे ऐकतो, भगवंताची जो गती ऐकतो,
श्रद्धेने त्याचं कीर्तन करतो त्याला भगवंताची गती प्राप्त होते. परमहंस गतिम लभेत, त्याला परमहंस गती प्राप्त होते. म्हणून या ठिकाणी 11वा स्कंध या ठिकाणी आपण संपवला. आता उद्यापासून आपण 12व्या स्कंधाला प्रारंभ करणार आहोत आणि या 12व्या स्कंधामध्ये कलयुगाची स्थितीगती, त्यानंतर या कल्की अवतार याचा आविष्कार आणि इतर काही जे आख्यान आहेत त्या संबंधीचं चिंतन उद्या करू. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.